नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांना एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण जात आहे कात्रज या ठिकाणी। आता पुण्यामध्येच आहे पण आपल्याला काही इथून आता बस भेटत नाही। पुण्यामध्ये हे बघा, ही बसचं बस स्टँड आहे आणि ऊन खूप झाले, आता उन्हाळा फार जाम झाले। आता बस या ठिकाणी टाइम जरा लागेल। तर आज या ब्लॉगमध्ये एकटा नसून तर आपल्यासोबत अजून तीन जण आहेत। ते कोण आहेत ते आपण दाखवूया। इकडे बघा, इकडे विशाल भाई, कुठे चाललाय तू? कात्रज। कौन है ये लोग, कहां से आते हैं? आपल्याकडे जास्त वेळ न घेता आपण आता पुढच्या सफरला अजून खूप फिरायचे आपल्याला। कात्रजचा पुरा स्पॉट आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे। खूप दिवस जाणार आहे आपल्याला कात्रज एक्सप्लोर करायला। खूप प्राणी आहेत त्या ठिकाणी, ते आपण सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चला, आणि या सफरमध्ये अजून पुढे काय काय होणार आहे ते आपण सगळं बघणार आहे। खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये, खूप धमाल होणार आहे। A few moments later. मित्रांनो, एक अर्धा तास झाला आम्ही या ठिकाणी आहे भोसरीच्या या बस स्टँडवरती। तर गाडी भेटत नाही आम्हाला आता इथं। आता रिक्षानं जावं लागते, काय करावं, काय डोकं चाललं ना। आता ऊन खूप झाले, गरम झाले। आता थंड काहीतरी पाहिजे, आता पाणी तर पिलंय, अजून काहीतरी पाहिजे। आणि ह्या दोन मॅडम बघा की दाखवायची राहिले आपल्याला। नाव सांगतोच आहे। चला 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 चला। Whispers from the night sky, living in a dream. Echoes in my heartbeat, rhythms never lie. Stars are in alignment, falling from the sky. Wake me in the morning, hold me through the night. फायनली आता आपण कात्रजच्या बस स्टँडवरती आलेलो आहे आणि इथून आता आपल्याला प्राणी संग्रहालय आहे राजीव गांधी त्या ठिकाणी जायचं आहे। पण मी पण फर्स्ट टाइम आलो। कसं जायचं त्या ठिकाणी बघूया आपण। आता रिक्षानं जातोय की विचारून बघू मला रिक्षावाल्याला। हे तीन जण चालू पुढं, पण त्यांना काही माहिती आहे का नाही काही माहीत नाही। पण बघूया आता पुढं आपल्याला इथून रिक्षा पकडायला लागते काय करायला लागते पुढे, बघूया किती वेळ लागते। तर भेटूया आपण पुढे आहे। तर मित्रांनो, हे पाठीमागं बघू शकता, हे कात्रजचं स्टँड आहे। थोडं पुढे आले का 3-4 मिनिटावरती तर पुढे असे एक चौक लागते। इथं रस्ता क्रॉस करताना थोडं सावकाश, कारण का इथं सिग्नल पण आहे आणि इथं हे रिक्षा आहे। या रिक्षावाल्याला विचारलं तर तुम्ही इथून जाऊ शकता का तर प्राणी संग्रहालय, त्यांना विचारलं किती लांब आहे, किती तिकीट आहे ते सांगतील तुम्हाला बरोबर। आपण आता त्यांना विचारू आणि मग जाऊया। मित्रांनो, फायनली आपण कात्रज राजीव गांधी जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। प्राणी संग्रहालय या केंद्राच्या ठिकाणी आपण आलेलो आहे। समोर तुम्ही बघू शकता, इथे पाटी आहे आणि इकडे मंडप बांधलेला आहे। ऊन खूप असल्यामुळे त्याने ही मंडपाची मला वाटतं सोय केली असणार आहे। आणि आपले तीन कार्टून कुठे गेले काही कळना, इकडे पुढे आले। मीच पाठीमागे थांबलो होतो, कारण का व्हिडिओ आपला खूप इम्पॉर्टंट होता। व्हिडिओ करत मी आलो। हे 3 जण कुठे गेले काय माहिती। हे असं बघू शकता, इकडे लेफ्ट साईडला तुम्ही बघता इकडे तिकीट घर आहे। इकडं ऑनलाईन तुम्ही करू शकता, ऑनलाईन पण करू शकता। आणि इकडं गेट आहे, गेट एंट्री आहे तिकडं, असं पुढं जाऊ शकता। तर आपण पहिल्यांदा तिकीट काढू आणि मग आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, आता फायनली आपण आता ऑनलाईन तिकीट केलेलं आहे आणि आतमध्ये जात आहे। इथं एंट्री घेत आहे मोबाईल ऑनलाईन। इथं तुम्ही बघू कॅमेरा इथं लावलेला आहे। तुम्ही ऑनलाईन करू शकता। तिकीट घर तिकडे ऑफलाईन आहे, तिकडे कॅश द्यायचे आणि तिकडे कॅश देऊन मग जाऊ शकता। आणि ऑनलाईन पण आहे, ऑनलाईन करून यांना दाखवायचं आतमध्ये। तर असं आपण जात आहे। चले, हे बघा, हे कोण आहे, नाव सांग ना तुझं। हाय हाय, इतना सुकून। मेवणी आहे बरं का, आपली लाडाची मेवणी। आणि ही जय आहे, मेवणीची फ्रेंड आहे, ती आपली पण फ्रेंडच आहे। आणि आता विशाल इकडे गेलेला आहे तिकीट घर। आता आतमध्ये जात आहे आपण आता। मित्रांनो, गेटच्या आतमध्ये एंट्री केलं ना तुम्हाला, असं झूचं असं पुढं गार्डन असं इथं बघू शकता। किती खूप सुंदर असं वाटतं हे बघायला। पाणी आहे या ठिकाणी।
तर असा इथं लोगो दिसतो हा झूचा. आणि असे हे जंगल असं तुम्ही इथे बघू शकता वरती. खूप भयानक असं अजून तो प्राणी आपल्याला दिसले नाही. तर आता जायचं इकडं. इकडं लेफ्टला एक रोड जातो इकडं आणि राईटला एक जातो. तर आपण आता पहिलं लेफ्टला जाणार आहे आणि राईटला तिकडनं आलं तर मग राईटला जाणार आहे. 3 कार्टून कुठं गेले हे कुठं पण गायब होते बरं का. हे कुठं पण गायब होते काही दिसत पण आता सापडायला अशा ठिकाणी. ते बघा ते कुठे जाऊन बघा कुठे गेलेत पार तिकडे गेलेत आणि मी पार इकडे. आता इथं या ठिकाणी आलो आपण फर्स्ट टाइम आलो या ठिकाणी थोडंसं फोटो काढले पाहिजे. ते आले तर डायरेक्ट आतमध्ये घुसले. A few moments later. तर मित्रांनो प्लॅन थोडं चेंज झाले. प्लॅन आपला प्लॅन चेंज करणार आहे इकडं बघा इकडे बदल लिया साला. ते इकडं काय इकडं माहित नाही. तर आता इकडे जात आहे आपण राईटला जात आहे. राईटला आता बघू इकडे कोणता प्राणी आहे तो बघणार आहे आपण. जरा वजनातच जाऊया थोडं प्राणी लय वेगवेगळे प्राणी आहेत या ठिकाणी. तर जाऊया आपण आता. हा काय म्हणता काय म्हणता कोण धर आता मला दे हसू दे नको रे. खूप जंगल आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. पण प्राणी मला अजून काही दिसेना. झाड दिसत सुटले. हे बघा पानपोई वॉटर. हे इथं पाणी दिसतोय का मग हे काय हे काय तुला काय करायचंय. हे काय करते हे काय करते मला वाटलं पाणी मला दे पुढे बघा काय डेंजर माणूस आहे बरं का. क्या बोला तूने? हे आपण चाललोय कुठे पण. बाय बाय टाटा गुड बाय गया. हे किती लांब आहे एरिया हा किती मोठा आहे. फर्स्ट टाइम आलोय आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. जवळजवळ आपण गेट पासून आहे ना मला वाटतंय 700-800 मीटर थोडं आतमध्ये आलोय. आणि या ठिकाणी आता एकूण प्राणी भेटायला थोडं आलोय या ठिकाणी. हे बघू शकता इथं आता हे बघा इथं प्राणी दाखवलं आहे. अस्वल दाखवलं आहे या ठिकाणी. आणि इकडं काही दिसत नाही इथं. बघू शकता इथं पाणी आहे. पाण्याचं थोडंसं हौद आहे त्या ठिकाणी. एक कावळा आहे. प्राणी काही दिसेना आता. कुठं भालू दिसतोय तुम्हाला. हा हा तिकडे बघा मित्रांनो थोडं खाली आहे ना तिकडं निवांत बसले बघा. दिसलं का इथं काळा काळा या ठिकाणी बघा इथे समोर. अस्वले 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 त्या ठिकाणी निवांत बसले गारव्याला. असं आहे या ठिकाणी. आता थोडं पुढे जाऊया. थोडं इकडनं आले बघा इकडनं स्पष्ट दिसते समोर. बघा तिकडे कसं निवांत बसलेलं आहे कोपऱ्यात. फिरून फिरून दमलाय वाटतंय तो. हा तसंच असते राऊंड नाही मारत का इकडे जरा फिरणार. उन्हामुळे वाटतंय शांत बसलेलं आहे. मित्रांनो इथं बघा इथं जरा चौकानी स्पॉट आहे. इथं अस्वल बांधून दाखवलेला आहे. तिकडे तुम्हाला अस्वल तुम्हाला दाखवला आहे कसा निवांत बसलेला आहे तो. आणि इकडे समोर काय आहे रे समोर काय हाती कुठे हातीचं बोर्डच नाही लावेल. इकडं बिबटे आहे आणि इकडे बस स्टॉप जरा शांतीसाठी इकडे बसण्यासाठी. बिबट्या का आपण नंतर जाऊ इकडे पुढे जाऊया पहिलं इकडे काय बघू. अरे व्हिडिओ निकालते है. ये देखो भाई कैसा नजारा है इधर का. ये 2 लड़कियां पागल हो चुकी है. ये इधर देखो उसको क्या मिल गया है. हम दिखाते तुमको भी. तर मित्रांनो थोडं पुढे आलं की इकडं आता आपल्याला परत एक दुसरा प्राणी आपल्याला बघायला भेटतो. इकडं आलं का लेफ्ट साईडलाच इकडे बघा हा कोणता प्राणी आहे मला तर माहित नाही.
तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. बघा कसे बघतात इकडं. हे बघा पाण्याला कसं ऊन आहे त्यामुळं थोडे ते जरा आंघोळ करता झाडते उन्हात. मला काय बघा ना कसं दिसतंय. 1 2 3 4 5 नाही पिल्लं पण आहेत त्यांची बरं का. हा आपला आता हा दुसरा प्राणी. पहिला झाला हा अस्वल, त्याच्यानंतर हा हरिण. हे बघा ना कसं दिसतंय. मला वाटतं जाऊन फोटो काढू का त्यांच्यासोबत. काय म्हणता मंडळी? हो मंडळी फोटो काढू का? हे बघा ना मला आता काय बोलू आता मित्रांनो. आपण आलो फिरायला, हे पार तोंड सोडून दिले. माझा मूड घालून माझं आधीच एक वेळेस आधीच फार जाम झालं की घसा बसलाय माझा. काय सांगू तुम्हाला आता. आवाज तुम्हाला कळत असेल कसा झालाय. एनर्जी घ्यायला पाहिजे जरा आता बाहेर जाऊन. थोडं आपण आतमध्ये एक्सप्लोर करू, जरा फिरू, एन्जॉय करू. हा कोणला ते बघतात रे, त्यांचा व्हिडिओ काढतोय. ते म्हणतील कोण माणूस आहे इकडे. काय पाहिजे तुम्हाला? हो काय यांचं नाव हरिण ना. हरिणला काय म्हणतात. तर हे बघा आता मित्रांनो, हे आता उन्हाळा आता मे महिना चालू आहे त्यामुळं थोडं हे फार वाळून गेलंय. थोडं पावसाळ्यात आले मस्त हिरवगार दिसेल तुम्हाला. बघा इथं बोर्ड लावलेला आहे, त्याची माहिती दिलेली आहे या ठिकाणी. तर चला आता आपण नेक्स्ट टार्गेट वरती जात आहे. पुढे आता कोणता प्राणी दिसत आहे पुढे बघूया. चला चला मंडळी. काय काढू मॅडम? काय काढू तुमचं फोटो व्हिडिओ? मॅडम बघतच नाही, लई असते मॅडम. चला तर मित्रांनो थोडं पुढं आलोय आपण आता या ठिकाणी. बघा अजून एक आपल्याला एक प्राणी दिसतोय. हा कोणता प्राणी आहे? सांबर वाटतंय. बघा कसं आहे, हरणासारखं दिसतंय ना. दिसलं का? हे बघा कसं आहे निवांत चाललंय ते. आणि इकडं पण एक आहे बघा. हा कोणताही काय ओळखू ये ना. हे विसले हा कोणता प्राणी? सांबार रे. हा नक्की का? बघा सांबार ना. डन ना? ओके करू का? तर बघा हे आहे सांबार. सांबार गावठी सांबार सहे गप्पे. बघा इकडे एक प्राणी आहे. तर चला आपण आता पुढे जाऊया. पुढे पण प्राणी आहेत आता. कोणते प्राणी बघूया. हे चला मंडळी चला पुढे. अजून लय आपल्याला बघायचे काय काय भेटते बघू पुढं. तर मित्रांनो तो इथं आलोय आपण. पूर्वी बघा ना इथं टीमच आहे वाटते मला. क्रिकेटची टीम आहे का कोणती टीम आहे काही कळलं ना मला. हे बघा किती प्राणी आहेत. मीटिंग भरले मला वाटते त्यांची बरं का. मीटिंग भरले बरोबर आहे. लय आहेत फार. हे बघा बारके आहे मोठाले आहेत. ही इकडं काय दगड दिसला रे मला. मला वाटलं दुसरा कोणता प्राणी आहे इकडं. इकडे बघू शकता तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे मोठमोठे दगड आहेत. मी थोडा कन्फ्यूज झालो. प्राणी इकडे आता इकडे आता इकडं कोणतं दिसतंय बघूया. आता थोडं पुढे जाऊया चला. मित्रांनो हे 3 कार्टून आहेत ना लई पाळतात पुढं. मला सोडून जातात इथं. मी चुकलो ना तर मी तुमच्याच बरोबर येणार बरं का. तर हे बघा हा कोणता प्राणी? 1 2 3 गवा. हे अरे ते म्हैशी सारखं दिसतंय. म्हैस नाही ती. हा गेंडा रेडा नाही आहे गाव आहे. तो साऊथचा पिक्चर बघितलं का शान का कोणता? त्याच्यामध्ये कसा तो रेडा आहे तसा टाईप दिसतोय बरं का मला. तो बाहुबलीचा सेम. बाहुबलीचा रेडा आहे. हे बघा किती मस्त निवांत. हा पक्षी पण आहे इकडं. मी या ठिकाणी आहे ना पहिल्यांदा आलोय. हे आम्ही 1 2 3 पहिल्यांदा आलोय.
आई आहे ना साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आई आहे ना पहिले येऊन गेले पण आपल्यासोबत जरा खोटे बोलले. म्हणते मला नाही माहिती काय पण सगळं माहिती आहे तिला. आपल्यालाच माहिती आहे ती बरोबर त्या स्पॉटला घेऊन जाते आपल्याला बरं का. इथं हा प्राणी आहे तिथं तो प्राणी आहे बरोबर तिला माहिती आहे. ती 3-4 वेळेस येऊन गेले या ठिकाणी. आता ती कबूल झाले या ठिकाणी. तर आता बघूया आता नेक्स्ट टार्गेट कुठं आहे आपलं बघूया. कोणता प्राणी दाखवते कुठं जाऊन बघूया. आता इकडं चालू आहे ऊन तर तुम्ही बघू शकता. टोपी घातली बरं झाले तसे. इकडे टोपी नाही घातली. सकाळी आपण थोडं ऊन नाही लागत. असंभव असंभव असंभव. और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी. ऊन नाही लागत त्याला काय लागतंय तुला. धूप लागते धूप लागते. तर चला आता वेळ कमी आहे आपल्याकडे. थोडा उशीर झाला येण्यासाठी. काय तेवढं लवकर होईल तेवढं पाहण्याचा प्रयत्न करूया आणि जाऊया. कारण का 5 वाजेपर्यंत इथलं टायमिंग असतं. सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत ओपन असतं हे. पण आता बघूया आपण थोडं आपण 1 वाजता आलो आहे. सकाळी लवकर उठायला लागतं पण काय उठलो नाही. रात्री सेकंडवरून आलो त्यामुळं थोडं झोपलं होतं सकाळी. तर बघूया आपण आता पुढं आलो या ठिकाणी. इकडं बघूया इकडं राईटला पण इकडं आहे काहीतरी पण इकडं प्रवेश बंद आहे तिकडे नो एंट्री. तर आता इकडं आपण लेफ्ट साईडला जात आहे. इकडं बघूया तिकडे काही दिसत नाही. इकडं पण आहे. आता इकडे जाऊया आपण. हे 3 तर लय पळतात पुढं मला येऊनच देत नाही. काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. मित्रांनो लय पुढं आलो आहे आपण आता. पण अजून काय कोणता प्राणी भेटेना. पण हे बघा हे असं झाड भेटलेलं आहे आपल्याला. कळालं का तुम्हाला कोणतं झाड आहे. कोणतं का कोणतं का विशाल कोणतं झाड आहे हा. आधी काय म्हटलं म्हातारीचं झाड आहे. कोणते म्हातारी. मी फार कन्फ्यूज झालो होतो. इतकं हसले ना आवाज फार जाम झालाय. थांबा थोडं हे आलो बरं का. लोकेशन आलो आपण. बघा पुढे हे बघा इथे बघा अजून एक प्राणी दिसला आहे आपल्याला. ही हा तर लई वेगळा प्राणी आहे रे. थांबा आपण थोडं जवळ जाऊ या ठिकाणी. बघा काळवीट नांदगाव कोल्हा असं 3 प्राणी आहेत या ठिकाणी. बोर्ड पण लावलेला आहे. तर थोडं जवळ जाऊया आपण. हे बघा पूर्ण टीमच आहे इकडं वाटते. लय येते इकडं निवांत. तिकडं पण आहे वाटते. हां काही पण ते मलाच काही कळलं ना. हां 3 प्राणी आहेत बरं का मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे. पण कोणता प्राणी ते मलाच ओळखू येईना. मीच कन्फ्यूज झालो. अरे हा रे तिथं बोर्ड. हा बघा याला आहे ना याला शिंगात आणि इकडं आहे याला शिंगा नाही. हा मग तेच ना कोणता आहे कोणती शिंगात आहे. हे बघा ना हे कसं बघते. आपल्याकडे बघते का काय नाही. आपल्याकडेच बघत होतं पण पहिलं आता तिकडे बघायला लागलं. हे पळालं इकडं आलं. हे बा हे ते चालेल जे इकडे चालू वाटतं. इकडे बघा जे इकडे ते इकडं आलं तर पळत ते घाबरलं. हे बघा हा दिसलं का आता फास्ट कुठंतरी चाललं आहे बरं का. त्याच्या लोकेशनवर ते चालला आहे तो. बाकी तिकडे निवांत बसले. चला हे असा इथला पॅच आहे. तो मध्यभागी त्यांना ना पाण्याची सोय केली आहे. मध्यभागी कुंड आहे. हे गारवा पाणी आहे त्या ठिकाणी त्यांना. आणि फिरण्यासाठी एवढी जागा आहे. आणि खाण्यासाठी पण इकडं बघा त्यांच्यासाठी मस्त इकडं नियोजन केलं आहे इकडं खाण्यासाठी. आता मेन लोकेशन आलो आहे शेवटचा आणि इथून दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे आपण. आता हे बघा इकडे आता पाटी लावले आहे. इथं हत्तीचं बांध दाखवलं आहे इकडं. आता इकडे जाणार आहे आपण. तर विशालभाई हत्तीला कॉल केला का. त्याचं पाणी प्यायला गेलाय तो पाणी प्यायला गेला का. किती वेळ लागणार आहे त्याला वरती यायला. मोजून 2.5 मिनिट.
खरंच आपल्याकडे टायमिंग नाही आणि त्याच्याकडे टायमिंग नाही. जेवढं त्याला लवकर होईल तेवढं वरती यायला सांग. आपण त्याला घेऊ. कॉन्टॅक्ट चालू आहे. मग त्याला कॅप्चर करू मस्त पैकी मस्त त्याचा व्हिडिओ काढू. वाटला तर त्याच्यासोबत आपण बोलू जवळ आला तर बघू. हां त्याला पण शिकू. काय इंग्लिश आपली मराठी कळेल का त्याला? इंग्लिश आपल्या भाषा वाटून घ्या. 4 भाषा आहे. ही गावठी जय कोणती एकमुखी. मग आता आपण दोघंच राहिलो. आपण दोघंच विसल्या बरं का विषय आपण दोघेच आहेत आता. हा ओके फॉलो मी. कमिंग हे देखो मेन टार्गेट आले. हे पाटी इथं लावलेली मस्त पैकी. आता हा शेर आपल्याला दिसणार आहे आतमध्ये. तर आतमध्ये जाणार आहे आपण. थोडंसं इथं बघा गेट पण लावलेलं आहे. अरे पण कुठं आहे हे शेर? कुठे आहे शेर? हे शेर पण आहे ना? शेरकडे आपण गेलोच नाही. हा आपला त्याच्याकडे पण जायचंय. हे बघा ही इकडे काय आहे रे? इकडे खाली काही. अरे खाली काही पण कोणता प्राणी? हा हो मॅडम जी तुम्ही आल्या होत्या सांगा ना खाली काही. हा हाती नाही बघितला? कहाँ से आते हैं? हे आले आपल्याला म्हणले आपला हत्ती आहे तिकडे शेवटला. हत्ती नाही ना दाखवला येईल ना. मग हिला सांगायचं आपण लोड नका घेऊ. आपण नसला ना तरी आपण त्याला शोधून काढू. आपल्याकडे टाइम भरपूर आहे अजून. मित्रांनो फायनली आपण त्या ठिकाणी आलो आहे. आपल्याला जो प्राणी बघायचा होता त्या ठिकाणी आपण आलो आहे. हे बघा इथं त्याच्यासाठी इथं पाणी ठेवलेलं आहे. तर आपण आता थोडं इथून आपल्याला स्पष्ट काय हे थोडंसं झाड आहे तिथं त्यामुळे काही दिसत नाही. थोडंसं पुढं जाऊया तिथून आपल्याला स्पष्ट दिसेल. हे बघा हे त्याच्यासाठी पाणी इथं. ते खाणं पण तिथंच असणार आहे तिथं त्याला मस्त निवांत. हे 2च आहेत का रे? दिसलं का पण? लास्ट पॉईंट आपण हत्तीचा इथं बघितला. तर इथं हद्द समाजमध्ये इथून पुढे आपल्याला काय भेटणार नाही. हे लास्ट इथं हत्तीचं आपल्याला बघण्यासाठी भेटेल इथं. आणि इकडं कोणता प्राणी आहे हत्तीच्याच या बाजूला. इकडं बघूया आपण आता पुढे जाऊन या. काही दिसतं ना आपल्याला. मेन टायगर ते बघा समोर. शेठ उठा ना. हो शेठ निवांत झालेत बार. मित्रांनो काय ऐकत नाही तो आपला. निवांत सावलीला बसलेला आहे. ऊन खूप आहे वरती त्यामुळे वाटते. त्याला बोलवतोय तो येत नाही. उसको भूख लगा है. उसका खाना भी यह होगा ना? अरे खाना बहुत कम देता है. हाँ कम देता है क्या? देखो ये इसका ये इलाका है ये शेर का इलाका नहीं है. मित्रांनो तो काही आपल्याला इथे बसलेला आहे. चला नेक्स्ट टार्गेटवरती जाऊया आपण आता. मित्रांनो आता आपण तिकडून हत्तीचा लास्ट स्टॉप तिकडून तो बघून झाल्यावरती इकडे आलो आता परत. आता इकडनं आता परत इकडचा दुसरा पॅच आहे त्या ठिकाणी. आता इकडे काय बघण्यासाठी बघूया आता. मित्रांनो थोडं पुढे आल्यावरती हे बघा हे बॉग दे का काय कोणता दगड आहे? विसल्या बघदा ती एंट्री करतोय काय? काय खतरनाक आहे हे. बसायचं घे काय दिसतंय इथे बाहेर. हे बाहेर इथं
लावलेले पण काही दिसत नाही. टायगर टायगर काय दिसत आता इकडे ये थोडा बाहेर ये. अरे वाह 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 वाह. अरे इधर तो आया है, इधर पानी दिख रहा है. कुठं मला दिसना. दिसला 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 काय म्हणतो. हे बघा कसा बसलाय, बघतोय बघा ना कसा. ओ माय गॉड कसा बघतोय. मस्त तिकडे निवाला बसलाय. इकडं पाणी आणि हा त्याचा एरिया तिचा बघा एवढा पॅच आहे त्याचा. एकच आहे वाटतंय ना वाईट. उठला उठला उठा 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 उठा. मित्रांनो बघा उठलाय आता खाली बसलेला. विचार पडला आता मला वाटतं राऊंड मारतोय तो आता. इकडे कुठं चाललं तर गेला तिकडे बसायला. पिंजऱ्यात गेला काय आतमध्ये. हा बघितलं का कसं होता. आता इकडे जाऊया. हे अरे हे 3 जण कुठे काय झाले. अरे हे गेले कुठे पण, हे गेले कुठे. हे बघा इकडे आले पुढे पडून आणि मी फार विचारात पडलो होतो. काय सांगू आता तुम्हाला. इकडून दिसते का. अयो आईशा. हे बघा मित्रांनो हे तू काय बघतोय आतमध्ये. बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे राजा बाहेर आहे. विशाल बोलव रे त्याला. तू कोणला बघतोय तिकडे बघा ना. तिकडनं चालत आलंय इकडं आतमध्ये काहीतरी बघतोय. तिच्या प्लेयरला बघतोय बघा फाईट आहे. हा बघा कसं बघतोय. बघा आपण आपल्याकडेच बघतोय बघा. तुमच्याकडे बघतोय बघा. तुमच्याकडे कसा बघतोय कसा बघतोय. आता इकडे आपला दुसरा प्रकारचा चित्ता इकडे बघण्यासाठी दिसणार आहे. कुठे रे. ओ माय गॉड याने तो पूरा मोहनी मछली कैसा आहे. अरे हा पण गेला का काय आत. त्याची बरी झाली आता. चाललंय कुठं. राजी व्हिडिओ मध्ये कचरा मोठा आहे. माय गॉड बरोबर लुक दिला. वो भयानक शेर है यार भयानक. विशाल भाई क्या दिखा रहे आपको. शेर दिखा. शेर नहीं है टाइगर. टाइगर टाइगर वही तो बात है. शेर अलग होता है ना. शेर उधर देखा. शेर उधर देखा. मित्रांनो एक माणूस आपला हरवलाय. एक माणूस हरवलाय. तेव्हा तिकडे पुढे गेलाय. दिसला का. हे बघा एकटाच चाललाय. अरे तो कुठं गेला रे. इकडे ये रे राजा. राजा इकडे ये. तो चाललाय का काय त्याच्या घराला. दिसला का. बघतोय बघा कसा बघतोय. विचार करतोय जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको.
येत नाही वाटतंय. हा त्याचा इलाका तुम्ही बघू शकता. आता आपण पुढच्या मित्रांनो आपण दुसऱ्या लोकेशन आलो आहे. इकडं आता अजगर भेटणार आहे आपल्या बघण्यासाठी. अजगर दिसणार आहे इथं. हे बघू शकता इकडे पाठी लावलेली आहे आतमध्ये. कुठेही पण मला तर काही दिसलंच नाही. कुठून दिसतंय का? अयो मी तर तिकडे बघतोय. कसा निवांत बसलाय हे बघा. हे कसं वाटतंय ना. त्याच्यासाठी तिकडे पाणी पण ठेवलेलं आहे. पूर्ण सोय त्याची आतमध्ये गेली. इथं पण आहे. किती मोठं आहे. 1 2 हे झोपलंय का? जागे डोळं बघा ना त्याचे. दुसरा इथं काय आहे काही कळणार. मासे हे बघा इकडे मासे आहेत बारीक बारीक. कोणता मासा आहे? साप आहे. कोण म्हटलं मासे? मासे आहे. साप बघा दिसला का? काय ग बाळा इकडे बघा. कसे किती आहे. ओ माय गॉड. एक आणि तिकडे एकही. ए घ्यायचं का तुला घरी? जयला घरी घ्यायचं का? कसे दिसतंय हे बघा. मॅडम म्हणते लय बे वाटतंय मला. आणि आता बघा कशी बघते पटक लावून. दिसलं. चांगलं निरीक्षण कर. मित्रांनो हा कोणता प्राणी काय कळना. शेकरू ना. शेकरू म्हणजे हे दिसला का मॅडम? दिसला का? हे बघा इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. इकडचा पुढे गेला रे. थांबा इकडे जातो थोडा. बघा हा आत्ता दिसला का? बघा इथं एक आहे आणि तिकडे समोर एक आहे. तो बघा खाली उतरवतो. एवढ्या जवळून तुम्ही बघितलं का कधी मगर? बघा मगरी सारखंच आहे पण. आपण मला नाही माहित कोणता प्राणी. जागे झाले. डोळे बघा त्याचे. डोळे बघा डोळे. तिकडे एक आहे. पाण्यात नाही.
हा बघा पाण्यातला कासव कसा दिसतोय. एकच आहे वाटतं, मासे पण आहेत. बघा मासे. तर मित्रांनो आपला ब्लॉग आता इथं एंड करत आहे. सकाळी 2:30 ते 3-5 आपल्याला टायमिंग थोडा कमी मिळाला कारण का आपण लेट आलो होतो. आणि आपला ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या सोबत हे बघा इकडे हे 3 कार्टून आहेत. तर आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जेन्युइन असेल त्यांनी चॅनलला. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.